नमस्कार, प्रज्ञाच कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत इडली डोशासोबत खाल्ली जाणारी पोळी चटणी किंवा यालाच गन पावडर किंवा पोळी मसाला असंही म्हणतात. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. पॅन गरम करायचं आहे. त्याच्यामध्ये अर्धा कप चण्याची डाळ घालायची आहे आणि पाव कप उडदाची डाळ घालायची आहे. मी इथे साबूत उडीद घातलेले आहेत. उडदाची डाळ घातली तरी चालेल. डाळ आधी कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आहे, मग घालायची आहे आणि 3 ते 4 मिनटं मीडियम फ्लेमवरती छानपैकी आपण हे भाजून घेणार आहोत. हे बघा, इथे डाळ छानपैकी भाजली, याचा हलकासा रंग बदललेला आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये 3 मोठे चमचे शेंगदाणे घातलेले आहेत मी आणि 2 मोठे चमचे सफेद तीळ घालायचे आहेत. हे पण लो टू मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 मिनटासाठी आपण हे भाजून घेणार आहोत. लो टू मीडियम फ्लेमवरतीच हे भाजून घ्यायचं आहे, म्हणजे छानपैकी भाजले जातात. हे बघा, इथे तीळ आणि शेंगदाणे छानपैकी भाजलेत. आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं. 1 छोटा चमचा तेल घातलेला आहे. आता त्याच्यामध्ये लाल मिरची घालायची. ज्या तिखट लाल मिरच्या असतात त्या घातलेल्या आहेत मी. 5-6 देठ काढून घेतलेली आहेत आणि थोडी कश्मीरी मिरची घातलेली आहे. 5-6 मिरच्या घातलेल्या आहेत कश्मीरी, पण रंग छान येतो म्हणून. आणि तिखटपणासाठी तिखट लाल मिरच्या घालायच्या आहेत. तेलावरती परतावून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये मुठभर कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. कढीपत्ता स्वच्छ धुवायचा आहे आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि मग घालायचं आहे. आता यातलं मॉइश्चर पूर्णपणे जाईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. हे बघा, थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे छानपैकी तेलावर परतावून घ्यायचं आहे. हे बघा, कढीपत्ता आणि मिरच्या छानपैकी भाजल्यात. आता काढून घ्यायच्यात प्लेटमध्ये. आता याच्यामध्ये पाव कप ओलं खोबरे आहे, ते मी किसून घातलेलं आहे आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. हे पण छान भाजून घ्यायचं आहे, हलकासा लालसर रंग येईपर्यंत. हे बघा, पूर्णपणे ड्राय होईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे. 4-5 मिनटं लागतात. लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. बघा, छानपैकी भाजलं आहे. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. हे पूर्णपणे थंड झाले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान वाटून घ्यायचं आहे. इडली डोशासोबत ही पोळी चटणी खूप छान लागते. ही पोळी चटणी वापरून डोसा कसा बनवायचा हे मी चॅनलवरती ऑलरेडी याची रेसिपी अपलोड केलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे आपण चेक करू शकता. आता याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि थोडेसे चिंचेचे 2 छोटे पीसेस असतील ते घातले तरी चालेल, ऑप्शनल आहे. मी इथे घातलेले नाही आहेत. हे बघा, इथे मी छानपैकी वाटून घेतलं आहे. आता हे बाउलमध्ये काढून घेते. नंतर एका एअरटाईट कंटेनरमध्ये ही पोळी चटणी भरायची आहे. छान महिनाभर टिकून राहते आणि इडली डोशासोबत सर्व करायची आहे. इडली फ्राय करताना सुद्धा हा मसाला घातला तर अतिशय छान लागतो. तर नक्की ह्या पद्धतीने पोळी चटणी बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.